मित्रांनो, मी आणि राजू दोघे लहानपणापासूनचे मित्र होतो. एकाच कॉलनी, एकाच शाळेत आणि एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे आमच्यातील मैत्री खूप चांगली होती. तो तसा थोडा जास्त अभ्यासात असे आणि मी मात्र नेहमी इतर गोष्टीत पुढे असे. आणि त्यामुळे तर अभ्यासासाठी मी त्याच्यावर नेहमीच अवलंबून असे. तो मला खूप चांगली मदत करत असे. त्यामुळे त्याच्या घरी तर मी नेहमी पडूनच होतो. तो जसा अभ्यासात पुढे होता, तसे मी बाहेरील गोष्टीत पुढे होतो. त्यामुळे बाहेरील काही कामं असेल, तर त्याचे तर ते मी नेहमीच करत होतो. व त्यामुळे तो मला खूप थँक्स बोलत होता. आम्ही दोघे मोठे झालो, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तो व त्याची आई दोघेच राहत होते त्यामुळे. त्याच्या आईचे नाव सुजाता होते. तिचे खूप लहान वयात लग्न झाले होते आणि त्यामुळे ती अजून पण काही अशी फार वयस्कर झाली नव्हती. आम्ही कॉलेजला असून पण सुजाता दिसायला खूप माल होती. उंच तर होतीच ती, पण तिची फिगर कमालीची सेक्सी होती. अगदी काही ती 36-24-36 अशा फिगरची नसली, तर ती बघेल तिकडे गच्च भरलेली होती. तिची छाती मला खूप आवडत होती. नेहमी साडीमध्ये ती असल्याने ती खूप वेळा वाकली की मला तिची छाती दिसत होती आणि ते बघून मग मी रोज रात्री मूठ मारत असे. तीच गत होती तिच्या गांडीची. ती साला काय खात होती नेमकं माहीत नाही, पण तिची गांड मात्र गरगरीत अशी भरलेली होती आणि त्यामुळे तिच्या गांडीकडे बघून तिची साडी खालून वर करावी आणि तिच्या गांडीत जीभ घालून तिचे भुरे असे भोक चाटून काढावे असे मला वाटत होते नेहमी. ती माझ्याशी खूप चांगले वागत असे. तिच्या मुलाला मी खूप मदत करत असलेले बघून तिला माझ्याबद्दल विशेष प्रेम होते. एक गोष्ट मात्र होती, ती जेव्हा खाली वाकत असे, तेव्हा मी तिची छाती आणि तिच्या छातीची फट बघत असे. हे तिला चांगलेच माहिती होते. पण तिने कधीच तिचा पदर वर केला नाही की मला कधी विचारले नाही की मी तिच्या छातीकडे रोखून का बघत आहे. उलट काही काही वेळा तरी ती राजू नसताना मुद्दाम तिचा पदर खाली करते, असे मला राहून वाटत होते. कॉलेज संपले आणि मला तिथेच आमच्या गावात जॉब मिळाला. राजूला मात्र दुसऱ्या गावी जॉब मिळाला आणि त्यामुळे तो तिकडे शिफ्ट होणार होता. त्यामुळे सगळे सामान घेऊन सोडायचे काम माझ्याकडे होते आणि त्यासाठी सुजाता पण आमच्याबरोबर येणार होती. त्याची 4 चाकाची गाडी होती. त्यातून सगळे सामान घेऊन सकाळी लवकर जायचे आणि त्याला सोडून मी आणि सुजाता परत येणार रात्रीपर्यंत असा प्लॅन केला होता. त्यानुसार आम्ही त्या दिवशी सकाळी लवकर निघालो. तिने त्या दिवशी निळ्या रंगाची साडी घातली होती. त्यात तिचे शरीर नेहमीपेक्षा जास्त मादक आणि सेक्सी दिसत होते. तिला बघून तिच्या समवेत आता पूर्ण दिवस मी असणार या विचारानेच मी खूप खुश झालो होतो. आम्ही राजूला त्याच्या फ्लॅटवर सोडायला खूप उशीर झाला, कारण ते पावसाचे दिवस होते. त्याला सोडून आम्ही जेवण करून लगेच मी व सुजाता परतीच्या प्रवासाला लागलो. गाडीत आम्ही फुल दंगामस्ती करत येत होतो. ती माझ्या सहवासात खूप खुललेली होती, हे मला समजत होते. त्यामुळे मी पण खूप खुश होतो. आम्ही निम्मे अंतर आलो आणि पुढे जोराचा पाऊस चालू झाला. एव्हाना रात्रीचे 10 वाजून गेले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते. ते बघून ती मला म्हणाली, "आपण पुढे जाण्याच्या पुढे जाणं काहीच अर्थ नाही, कारण अंधार पण खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे पाऊस पण थांबेल असं वाटत नाही. तेव्हा आपण इथेच कुठेतरी हॉटेलला राहूया आणि सकाळी उठून जाऊया." मी कशाला नाही म्हणतो. आम्ही कसेबसे एक हॉटेल मिळाले. ते खूपच साधे हॉटेल होते, पण तिथे त्या जागी जवळपास दुसरे कुठलेच हॉटेल नसल्याने आम्ही जे उपलब्ध आहे त्या हॉटेलमध्ये राहायचे ठरवले. आम्ही रूममध्ये गेलो. ती फ्रेश होऊन आली आणि मग मी पण फ्रेश होऊन आलो. तिने अंघोळ केली आणि त्यामुळे ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा तिचे सौंदर्य खूपच उठून दिसत होते. तिचे ते ओले केस, तिच्या शरीरावर पाण्याचे थेंब असे काही विखरून दिसत होते की काही विचारूच नका. तिच्या त्या मदमस्त देहाकडे मी खूप वेळ टक लावून बघत बसलो होतो. तिच्या डोक्यापासून ते तिच्या पायांच्या नखापर्यंत मी तिला मनसोक्त निरखून घेतले. तिला मी तिच्याकडे रोखून बघत आहे हे केव्हाच समजले होते, पण तरीही ती मला काहीच बोलली नाही. मी बेडवर पडलो होतो आणि ती माझ्या डावीकडे येऊन पडली. तिला मी इतक्या जवळ पहिल्यांदाच बघत होतो आणि जितकी सुंदर लांबून दिसत होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने मादक जवळून ती दिसत होती. ते टीव्ही नसल्याने आम्ही दोघे गप्पा मारत पडलो होतो. मोबाईलमध्ये लावलेली रोमॅन्टिक गाणी वातावरण निर्मिती खूप छान पद्धतीने करत होते. बोलत असताना मी तिच्या छातीकडे एकसारखे बघत होतो. तिची छाती तिच्या श्वासाबरोबरच वर-खाली होत होती आणि त्यामुळे इकडे माझा सोटा एकसारखा वर-खाली होत होता. तो जागा झाला होता आणि त्याला आता तिला उपभोगायचे होते. तो आसुसलेला होता, पण माझ्याकडे रोखून बघत
पण माझ्याकडे रोखून बघू लागली होती आणि ती मला म्हणाली, "अरे, असं काय बघतो आहेस? मला कधी बघितले नाहीस का?" "बघितले आहे ना, पण इतक्या जवळून तुम्हाला कधीच बघितले नाही. तू खूप सुंदर दिसतेस जवळून." मी असे म्हणत ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली, "मी यापेक्षा पण सुंदर दिसते. अजून जवळून बघितलेस तर." ती असे म्हणताच मी तिच्या अजून जवळ गेलो आणि माझे तोंड तिच्या तोंडाजवळ नेले. तिचे ओठ माझ्या ओठांना कोणत्याही क्षणी स्पर्श करतील इतके अंतर त्यात होते आणि मग बघता बघता आम्ही दोघे एकमेकांचे चुंबन घेऊ लागलो. तिचे ते नाजूक ओठ मी कसे स्मूच करत होतो ते मलाच समजत नव्हते. त्यामुळे ती पण झटकन गरम झाली आणि तिने पण मला जवळ ओढले. ती उपाशी होती. मी तिच्यावर जसा उपाशी वाघ तुटून पडतो तसा मी तिच्यावर तुटून पडलो होतो. तिच्या पदराला मी बाजूला करून तिची छाती मोकळी केली आणि तिच्या छातीला जोरजोराने माझ्या हाताने दाबू लागलो. तिची भारदार छाती मी वेड्यासारखी दाबून काढत होतो आणि ती पण माझ्या छातीवर हात फिरवून अधिकाधिक ताकदीने तिची छाती दाबून घेत होती. तिचे निपल्स मी तोंडात घेतले आणि त्यांना चोखून चोखून मनुक्यासारखे मोठे केले. तिने इकडे माझ्या छोट्याशी खेळायला चालू केले होते आणि तिला ती तिच्या हाताने एकसारखे त्याला वर खाली हलवू लागली होती. माझा सोटा खूपच मोठा झाला होता. तिने मग मला बाजूला केले. तिने माझे कपडे काढले. तिने मला पूर्ण नग्न केले. तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला चोखू लागली. चोखून चोखून तिने त्याला कमालीचा मोठा केला आणि कडक केला. मी पण मग खूप वेळाने बाजूला तिला केले. तिला नग्न करून तिच्या गांडीत आधी मी शिरलो. तिच्या गांडीत माझे तोंड घालून तिचे भोक चाटून भोकाच्या खालील योनीवरून मग माझी जीभ सरकत फिरवत फिरवत मी खालच्या बाजूला आलो. तिच्या योनीला चाटून काढू लागलो. चाटून चाटून मी तिची योनी ओलीचिंब केली. मग ती झिरपू लागली. तिच्या योनीत मग मी माझा सोटा काचकन कोंबला आणि मी माझी कंबर जोरजोरात मागे पुढे हलवू लागलो. तिच्या योनीला मी प्रचंड ताकदीने ठोकून काढू लागलो. खूप वेळ एकसारखे ठोकून ठोकून काढल्यानंतर मग मी तिला बाजूला केले. मी तिला खाली पाठीवर झोपवले आणि तिचे दोन्ही पाय फाकून माझ्या खांद्यावर घेतले आणि परत तिची योनी ओपन केली आणि तिच्या योनीत मी पुन्हा एकदा माझा सोटा कोंबला आणि काच 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 करत तिच्यावर ओढू लागलो. प्रचंड वेगाने माझी कंबर हलवून मी तिला ठोकून काढू लागलो आणि मग मी माझा सोटा बाहेर काढला. तिने तो सोटा लगेच तिच्या तोंडात घेतला आणि त्याला चोखू लागले. बघता बघता त्यातून वीर्याचा फवारा बाहेर आला आणि तिने ते सगळे वीर्य मनसोक्त पिऊन टाकले आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. तिला त्या रात्री मी झोपूच दिले नाही आणि तिला